हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ बुधवारचा आहे। कालचा गुरुवार होता, मिस्टर घरी होते आणि मिस्टर घरी असले की मग मुलं खूप धिंगाणा घालतात आणि मग काही व्हिडिओ एडिट करू देत नाही, म्हणून मग काल काही व्हिडिओ एडिट केला नाही आणि मग आता आज शुक्रवारी हा व्हिडिओ एडिट करत आहे। तर शिवांशच्या स्कूलची तयारी झाली होती, टिफिन वगैरे बनवून झाला होता आणि आता त्याला सोडायला जायचं होतं। तरी ते अद्विकची रडारड चाललेली होती की मला सुद्धा दादाला सोडायला यायचे, तुझ्यासोबत स्कूलमध्ये मला घेऊन चल, अशी त्याची रडारड सुरू होती। तसे मिस्टर पण सोडतात आणि कधी कधी मला पण सोडावं लागते, पण जास्त तर मलाच सोडावं लागते। मिस्टर खूप कमी सोडते यावर्षी, नाहीतर ज्युनियर आणि सिनियर के जीमध्ये जेव्हा शिवांशचा टाईम 9चा होता ना स्कूलचा, तेव्हा मग मिस्टरांना सोपं पडायचं, कारण मिस्टरांचं ऑफिससुद्धा 9चं असायचं, तर मग ते त्याला सोडायला जायचे। पण आता काय झालं की मिस्टरांचं ऑफिस तर 9चंच आहे, पण शिवांशच्या स्कूलचा टाईम बदलला, म्हणजे 8:30चा, तर त्याला 8:15लाच नेऊन सोडावं लागतं स्कूलमध्ये। पाऊण तासाच्या आधी त्यांना घरातून निघावं लागतं। तर मग ते म्हणतात की घरी येण्यापेक्षा मी तिकडून तिकडेच जातो, जेव्हा त्यांची तयारी वगैरे आवरून होते तेव्हा, पण जर आवरल्या गेलं नाही तर मग मलाच त्याला सोडायला जावं लागतं, असं होतं। तर मग शिवांशला वगैरे मी सोडून येते आणि मग मिस्टर वगैरे फ्रेश झाले की मग ते आपल्या टायमावरती निघून जातात। तर शिवांश पण स्कूलमध्ये गेला होता आणि मिस्टर पण ऑफिसला निघून गेले होते। तर आता मग घरातली आवरावर बाकी होती, इथे मी घरातली आवरावर करून घेतली, बऱ्यापैकी थोडीशी करून घेतली होती आधी। त्यानंतर आता फक्त बेडशीटच फक्त सोफा कम बेडवरती टाकायची होती। माझा आवाज जरा बसल्यासारखा येत असणार, थोडं बरं नाही मला पण आणि अद्विकला पण बरं नाही, त्याला सर्दी ताप खोकला असं झालं आहे आणि त्याच्यामुळे मग दोघांच्याही तब्येती जरा खराब आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज माझा असा दबल्यासारखा येणार, तुम्हाला बसल्यासारखा येणार, तेवढं ॲडजस्ट करा। असो, तर इथे मी हॉलचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता किचनमध्ये आले। किचनमध्ये भांडी वगैरे घासायची होती स्वयंपाकानंतरची आणि रात्रीच्या स्वयंपाकाची वगैरे अशी सगळी भांडी घासायची होती। तर भाजी काढून ठेवली एका छोट्या डब्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग जे काही घासायला भांडी लागणार होते ते सगळे काढून घेतले आणि त्यानंतर गॅस ओटा घासून घेत आहे। गॅस ओटानं आदल्या दिवशी रात्री मी घासून घेते कधी कधी, पण आज कालनं मी घासलाच नव्हता, त्याच्यामुळे आता सकाळी मला हा गॅस ओटा घासून घ्यावा लागत आहे। तरी ते गॅस ओटा वगैरे घासून घेतला। गॅस ओटा घासल्याने की चांगलं क्लीन होतं, कधी तेलकट वगैरे जर काही पडलं, तेलकट आपण चपात्या वगैरे करतो तेव्हा तेलाचे थेंब पण पडतात, तर मग त्यानेही सुद्धा गॅस ओटाचा तेलकट दिसतो आणि भाजी वगैरे फोडणी दिली की मग इकडे तिकडे सगळं उडतं तेल, तर मग ते घासूनच घ्यावं लागतं। तर मग कधी घेते पुसून, जर जास्त घाण नसला तर, थोडासा जास्त घाण वाटला तर मग घासूनच घेते। तर घासून धुवून घेतला गॅस ओटा आणि त्याच्यानंतर पिण्याचं पाणी संपलेलं दिसलं माठातलं, म्हटलं तेवढं तरी टाकून घ्यावं। तर इकडे बॅलरमध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं, तर मग आता ते टाकून घेता। इथे माझ्या पायांचा मला खूप जास्त त्रास होत आहे, म्हणूनच माझं मनच नाही होत कधी कधी एडिटिंगच्या वेळेस, खूप कंटाळा येतो त्यानंतर मग असं व्हिडिओ वगैरे शूट करायचा म्हटलं की मग तेव्हा कंटाळा येतो, असं होत आहे। खूप जास्त पायदुखीचा त्रास होत आहे, तुमच्याकडे काही याच्यावर उपाय असेल तर सांगा नक्की। तर इथे मी सकाळची कामं जे ते आवरून घेत आहे, कारण तर आता मला घरातले कामं आवरल्यानंतर दळण वगैरे करायचं होतं, म्हणजे निवडायचं होतं, दळून आणायचं होतं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण तर दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि मग गुरुवाऱ्या दिवशी आमच्याकडच्या गिरण्या ज्या मोठ्यावाल्या त्या बंद असतात। मी आधी घरगुती गिरणीवरून दळून आणायचे, पण एक वेळानं थोडीशी गडबड केली त्या घरगुती गिरणीवालीनं, त्याच्यामुळे मग मोठ्याच गिरणीवरती नेते आता दळायला। तर मग आता दळण पण करायचं होतं, तर घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि फ्रेश व्हायच्या आधी म्हटलं दळण करून घ्यावं, कारण तर मला ज्वारीचं दळण करायचं होतं। माझ्या मैत्रिणीने मला भरपूर ज्वारी दिली होती, मग आता ती मी दळून आणलीच नव्हती, म्हटलं चला आता गहू आणत आहे दळून, तर मग ज्वारीसुद्धा आणावी, म्हणजे भाकरी मला आवडतात आणि मिस्टरही आता बऱ्यापैकी भाकरी खायला लागले, तर मग म्हटलं चला ज्वारीचं दळण आणावं। ज्वारीने ही गावाकडची आहे, गावरानी आहे शेतातली, तर त्याच्यामध्ये थोडेसे खडे होते, थोडीशी धूळ होती आणि ज्वारीचं तर तुम्हाला माहितीच आहे, धूळ जर रंगावरती उडली तर मग खाज येते, त्याच्यामुळे मग म्हटलं चला फ्रेश व्हायच्या आधीनं दळण करून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे व्हावं। तर इथे मी दळण निवडून घेत आहे। अद्विक माझ्या शेजारी बसलेला आहे। मी थोडंसं एक दाणा खाऊन बघितला की नरम पडली एका ज्वारी, कारण तर बाहेरच होती, तर पावसाचं वातावरण, पाऊसच होता, त्याच्यामुळे असे धान्य वगैरे नरम पडते, तर बघितलं तर एवढं काही नरम वगैरे धान्य आलं नव्हतं। तर म्हटलं चालते, आता ऊन आज पडली होती, पण उन्हात वरती टेरेसवरती नेऊन टाकलं असतं ना, तर मग तिथे कबुतरांचा खूप जास्त त्रास आहे। कबुतरे येतात, खाऊन जातात, घाण पण करतात, तिथं बसलंच राहावं लागतं। अद्विकला घेऊन मला ते शक्य झालं नसतं, म्हणून मग मी काय केलं, जास्त काही नरम नव्हती म्हणून मग तशीच ज्वारी जे निवडून घेतली, त्यानंतर गहूसुद्धा सगळे निवडून घेतले आणि मग आता आज फक्त दळूनच आणायचं होतं। दळण खूप महत्त्वाचं असतं आणि गिरणी वगैरे बंद असली दुसऱ्या दिवशी तर मग खूप प्रॉब्लेम झाले असते, म्हणजे विकतचंच पीठ आणावं लागलं असतं आणि विकतचं पीठ तर नाही आवडत मला,
घरामध्ये चपात्या आम्ही कोणी जास्त खात नाही, त्याच्यामुळे कधीतरी मजबुरीने एखादी किलोचं आणते, पण नकोच वाटते विकतचं पीठ आणायला. तर मग ते गहू आणून दळून आणले की त्याचं पीठ चांगलं येतं आणि चपात्यासुद्धा मस्त लागतात. असो तर मग त्यानंतर फ्रेश झाले, गहू वगैरे निवडले, ज्वारी वगैरे निवडली आणि त्यानंतर फ्रेश झाले. देवाजवळ इथे दिवा लावून दिला, मस्त केस वगैरे धुतले होते छान, कारण तर ते ज्वारी निवडली होती तर मग त्याची धूळनं अशी अंगावरती बसते, आजूबाजूला उडतेच. तर मग म्हटलं चला आज मस्त केस वगैरे धुवा, फ्रेश व्हावे. नवरात्र पण सुरू झाले, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि बुधवारचा व्हिडिओ होता तर तेव्हा 3रा दिवस होता आणि आजचा शुक्रवार आहे तर आजचा 5वा दिवस आहे. तर नवरात्रीचे दिवस पण कसे निघून जातात माहीत पडत नाही. असो तर शिवांशला दुपारी स्कूलमधून आणलं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी मला पाहिजे होती चहा. तर शिवांशचं रोजच असतं, मी जेव्हा चहा करते तेव्हा की मम्मी मी चहा बनवू का तुझ्यासाठी, मम्मी मी चहा बनवू का तुझ्यासाठी. तर मग आज त्याचं तेच होतं, मम्मी मी बनवू का चहा तुझ्यासाठी. तर मग म्हटलं चल आता तुला शिकवतेस मी चहा. आले इथे त्याला घेऊन, तर शिवांशला म्हटलं असं असं करायचं, एवढं पाणी टाकायचं, एवढी साखर टाकायची, एवढी पत्ती टाकायची. तर ते सगळं मी त्याला शिकवत होते. तर अद्विकचं पण चालू होतं मधामध्ये की मला पण साखर टाकायची, मला पण चहा पावडर टाकायची, तू दादालाच टाकू देते, मला टाकूच देत नाही. मग त्याची रडारड असं त्याचं सुरू होत होतं मधात. काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या, त्याच्या काही नाही केल्या. असो इथे पाणी टाकून दिलं, साखर चहा पावडर टाकून दिली. त्याच्यानंतर आता त्याला गॅस चालू करायची कशी ती शिकवली. त्याला गॅस बंद करता येते, म्हणजे मी जर गॅस एखादी वेळेस बंद करायला सांगितली ना तर व्यवस्थित तो बंद करतो, पण त्याला चालू करता येत नाही. तर मग त्याला चालू करायची कशी ते शिकवली. पण असं मी त्याच्याच भरोशावर असं काहीतरी करायला लावेल असं नाही बाबा. ते आता फक्त त्याला एक शिकवणी चालू आहे की तो म्हणते म्हणून की मला चहा बनवायची आहे, मम्मी चहा बनवून बघू का, असं तो म्हणतो ना, म्हणून मग त्याला फक्त मी शिकवते की अशी करायची. त्याच्याच भरोशावर आपण सोडू देत नाही. मला जायचं होतं डीमार्टला थोडंसं सामान आणायला. सामान कशाला, फिरायलाच जायचं होतं. म्हटलं चला आता कुठेतरी फिरूनच येऊ. तर मग मुलांना घेऊन निघाले डीमार्टला. थोडंसं सामान पण लागत होतं घरात, तर ते पण घेऊन येऊ म्हणून मग सरळ डीमार्टलाच गेलो. मस्त फिरलो. डीमार्टमध्ये आलो तर काही एवढी जास्त गर्दी नव्हती, तर मुलांना मस्त निवांत घेऊन मला सामान पण घेता आलं असतं. थोडंसं सामान लागत होतं घरामधलं, तर मग ते पण घेता आलं असतं. तर डीमार्टला आलो. त्याच्यानंतर आता मुलांचं तर माहीतच आहे, मुलांच्या कशा मस्त सुरू होतात. अद्विक, शिवांश इथं आले की काही त्याचं विचारूच नका. बाहेर आले की ते आझाद पंचीसारखेच दोघंही करायला लागतात. कारण तर घरामध्ये दिवसभर घरामध्ये राहून बोर होतात, आजूबाजूला खेळायला जागा नाही. त्याच्यामुळे त्यांना असं बाहेर आणलं ना की असं वाटतं की आम्ही कुठे चालू ना, किती खेळू ना किती नाही असं वाटतं. असो तर डीमार्टमधून मग सामान वगैरे घेऊन आलो घरी. संध्याकाळचे मी थोडेसे कामं आवरले. शिवांशची एक्झाम सुरू झाली, ओरल एक्झाम सुरू झाली आणि रायटिंगची एक्झाम 6 तारखेपासून सुरू होत आहे. तर मग आता कुठलीही एक्झाम असली ना तरी टेन्शन येते बरं का. मुलांना तर टेन्शन असते म्हणजे ते ओरल एक्झाम द्यायची असते, तर पण त्यांच्या पाठीमागे आपल्यालासुद्धा बरंच टेन्शन असते. असो तर सामान वगैरे आणलं होतं, ते तसंच ठेवलं होतं काढायचं. पहिले त्याचं होमवर्क वगैरे करून घेतलं, त्याला रिव्हिजन वगैरे करून घेतलं शिवांशनं. त्याच्यानंतर मग जो काही किराणा आणला होता, थोडंसं सामान आणलं होतं, ते सगळं मग आता भरायला घेतलं. तरी जास्त काहीच नव्हतं आणलं, थोडेसे तांदूळ लागत होते. दिवाळीचा किराणा आणायचा आहे, तर यावर्षी दिवाळी पण काही खूप मोठी करणार नाही आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं दिवाळीचा किराणा आणायचा आहे, तेव्हाच थोडासा किराणा आणू. पण म्हटलं आता थोडंसं लागत होतं, तेलाचे पॉकेट्स वगैरे लागत होते थोडेसे, तर 3 तेलाचे पॉकेट्स आणले, थोडेसे तांदूळ आणले आणि एक मसाल्याचं पॉकेट आणलं होतं आणि डोक्याला लावायचं तेल म्हणजे खोबऱ्याचं तेल लागत होतं ते आणलं बस. आणि एक याचं वॉशिंग मशीनचं लिक्विड ते संपलं होतं तर ते आणलं बस. तेवढं मला लागत होतं आणि तेवढंच घेऊन आले. मग याच्यामध्ये माझी किती बचत झाली. जर मला आता विनाकारण किराणा लागत नव्हता आणि मी जर विनाकारण भरपूर किराणा घेऊन आले असते तर जेवढा पैसे खूप गुंतून गेले असते त्याच्यामध्ये. म्हणून मग मी काय केलं, जेवढं लागते तेवढंच घेऊन आले. आता डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना असं होत नाही की जेवढं लागते तेवढं आपण घेऊन येतो, एखाद्या वस्तू 2 वस्तू जास्तच येतात. पण मी या वेळेनं बघू शकता जेवढं सामान लागत होतं ना तेवढंच घेऊन आले. तर असं असतं महिन्याचं माझं मॅनेजमेंट. म्हणजे माझ्या हातात व्यवहार असल्यानं तर मग खूप कमी खर्च होतो. मिस्टरांच्या हातात व्यवहार असल्यानं तर मग ते अवाढव्य खर्च करतात. ते विचारच करत नाही मागे पुढे की आपले कुठे जास्त पैसे खर्च होत आहे. वाचतात म्हणजे 3 महिने पुरते, मग 3 महिने आपल्याला किराणा आणावा लागत नाही, 4 वेळा आपल्याला डीमार्टमध्ये जावं लागणार नाही असं त्यांचं असतं म्हणणं. पण ते मला ते पटत नाही. असं वाटतं की महिन्याचा जो काही आपला बजेट आहे ना किराण्याचा वगैरे किंवा घर खर्चाचा तो तसाच असला पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपण एक्स्ट्रा पैसे टाकून 2 महिने 3 महिने चालणार असं जर कधी केलं ना तर मग जे आपले दर महिन्याचं जे बजेट आहे ना ठेवलेलं ते काही शिल्लक राहत नाही. 2 महिने 3 महिने जरी आपण एक्स्ट्राचं घेऊन आलं तरी पुढचे 2 महिने 3 महिने ते उरत नाही. मग ते
एक्स्ट्रा कुठल्या ना कुठल्या खर्चामध्ये निघून जातात. म्हणून मग माझा असा विचार असतो की दर महिन्याला जेवढा आपण बजेट ठेवला आहे ना किराण्याचा तेवढाच खर्च दर महिन्याला झाला पाहिजे. नाहीच जर काही आणायचं असलं तर मग तेवढे पैसे तर आपले वाचतातच. पण जेव्हापासून मी माझ्या हातात कारभार घेतला ना, घरातला व्यवहार घेतला ना, तेव्हापासून एकही रुपया एक्स्ट्रा खर्च नाही आहे या 3 महिन्यामध्ये. पण मिस्टरांनी जून महिन्यापर्यंत एवढा खर्च करून ठेवला ना, तुम्हाला काहीच सांगू शकत नाही मी. म्हणूनच मला त्यांच्याकडून तो व्यवहार काढून घ्यावा लागला होता. आणि आधी माझ्याकडे होता तर मी बऱ्याच गोष्टी करून घेतल्या होत्या. तर असो, तर किराणा वगैरे आणला आणि त्याच्यानंतर तो भरून ठेवला. परत संध्याकाळचे कामं आवरले. त्याच्यानंतर मग आता स्वयंपाक करायचा होता. तर स्वयंपाकामध्ये काही जास्त करणार नव्हते. आज बुधवार होता. काही पण खिचडी वगैरे केली असली तरी चालते. पण असं आमचं असतं बुधवाऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सुट्टी असते मिस्टरांना, तर बुधवाऱ्या दिवशी सहसा खिचडीच असते. इथे खिचडी लावून दिली, मस्त साधीच खिचडी लावून दिली होती. त्याच्यासोबत मग एखादी चटणी किंवा मग तेल बनवत असते, तिखट तेल ते करत असते. नाही तर मग मिस्टरांना शेंगदाण्याची भाजी आवडते पातळ, तर मग ती करत असते. असं करत असते खिचडीसोबत. आणि मग त्याचंच आम्ही जेवण करून घेत असतो. आणि खिचडी लावायच्या आधीच मी भांडी वगैरे घासून घेतली होती, कारण तर डीमार्टला गेलो होतो. त्याच्यानंतर तिकून आलो तर मग शिवांशचा अभ्यास वगैरे घेतला आणि मग माझा त्याच्यातच वेळ निघून गेला. आणि मग त्यानंतर मला घरातले कामं आवरावे लागले होते. तर मग आता भांडी वगैरे घासून घेतली आणि त्यानंतर मग आता इथेच कुकर लावून दिलं. तर कुकर लावून दिलं आणि त्याच्यानंतर मग मिस्टर पण थोड्या वेळात आले. तर मग इथे मिस्टर फ्रेश होऊन बसले होते. शिवांशचं ओरलचं रिव्हिजन घेत आहे. तर दुसऱ्या दिवशी शिवांशची ओरल होती आणि आता फर्स्ट टर्म एक्झामची हे ओरल आहे. आणि फर्स्ट टर्म एक्झामचे रायटिंग पेपर जे आहेत ते 6 तारखेपासून सुरू होणार आहे. असो, तर मुलांची एक्झाम असते पण टेन्शन आपल्यालाच येतं. मुलांनी व्यवस्थित सोडवावं, त्यांनी व्यवस्थित ओरल द्यावी, असं टेन्शन असतं. तर असो, चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.